आमदार रोहित पवार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व स्पष्ट शब्दात आक्रमकपणे मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना तत्काळ Z+ सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता खर्डा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्याकडे सादर करण्यात आले। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की आमदार रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही गंभीर मुद्दे मांडत तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून सरकारने तातडीने दखल घेऊन त्यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असेही नमूद केले आहे। या प्रकरणाचा अधिकृत बेल आम्ही उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा केलेला आहे। या ठिकाणी आपण बघतोय की रोहितदादा पवार हे अतिशय निर्भीड आक्रमकपणे मुद्दे मांडणारे एक नेतृत्व आहे। याच्या मागे सुद्धा सरकारवरती वेगवेगळ्या चुकाच्या ज्यावेळेस सरकारच्या चुका होतील त्यावेळेस आघात करण्याचं काम रोहितदादांच्या माध्यमातून झालं। आणि आत्ता नुकतंच ज्या अजितदादांचं जे अपघाती दुर्दैवी निधन झालं त्याच्यामागे घातपात असल्याचा संशय रोहितदादांच्या माध्यमातून त्यांनी बरेचसे पुरावे तसे कारणं त्या ठिकाणी मांडले। आणि खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे की अजितदादांचा जे निधन झाले ते घातपातानेच झाले, तो मुद्दा रोहितदादांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि स्पष्टपणे या ठिकाणी मुंबई असेल, दिल्ली असेल, तिथल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे। आणि अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा, राज्यातला सगळ्यात मोठ्या नेत्याचा घातपात करणाऱ्या शक्ती फार मोठ्या आहे। आणि या शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे रोहितदादा हा विषय मांडतायत, प्रकर्षाने मांडतायत, त्यामुळे त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो अशी आमच्या सगळ्यांची ठाम धारणा आहे। मी कर्जत जामखेडमधला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तसेच नागरिक म्हणून आणि एक रोहितदादा पवार हे राज्याच्या युवकांचं एक आशास्थान, प्रेरणास्थान आहे। आणि अशा नेतृत्वाच्या त्याला संरक्षण देणं, त्या लोकशाही मूल्यांचं त्यांचं संरक्षण, त्यांचा विचार मांडण्याचे त्यांचे जे अधिकार आहेत त्याला संरक्षण देणं खऱ्या अर्थानं सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे आमची प्रकर्षाने या ठिकाणी मागणी आहे की Z+ सुरक्षा या ठिकाणी देण्यात यावी। आवर्जून या ठिकाणी सांगतो की आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा सरकारवर कुठेही अवलंबून राहणार नाही। आम्ही आता कालपासून या ठिकाणी निवेदन द्यायची तयारी केली आणि आम्हाला तालुक्यामधनं, मतदारसंघामधनं नव्हे तर महाराष्ट्रभरातून या ठिकाणी फोन आले। आम्ही 13 ते 14 कार्यकर्ते दररोज म्हणजे 24 तास रोहितदादाबरोबर कसे राहतील, हे सगळे तरुण कार्यकर्ते असतील, निर्भीड कार्यकर्ते असतील, छातीवर गोळ्या झेलणारे कार्यकर्ते असतील, हे रोहितदादांचं कवच म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उद्या परवापासून अर्थात रोहितदादांची या संदर्भातली आम्हाला परवानगी घ्यायची आहे, ती घेतल्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी असणार आहे। हे टीम 12 ते 13 लोकांची टीम साधारण 2 ते 3 दिवस रोहितदादांच्या बरोबर राहून रोहितदादांची ढाल म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यकर्ता, नागरिक म्हणून जे राज्यातल्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते रोहितदादा मांडतात, त्यासाठी आम्ही सर्वजण रोहितदादांच्या बरोबर व्हावं आणि या ठिकाणी त्यांचं ढाल म्हणून, कवच म्हणून आम्ही काम करू। न्यूज एक्सप्रेससाठी धनसिंग साळुंखे, खर्डा।